हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर मस्तच असायला हवं. मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि त्याचबरोबर आज नागपंचमी पण आहे. तर बघूया आज दिवसभरात काय काय होतं. मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि मस्त आज उपवास आहे. तर मस्त फराळासाठी मी बनवले साबुदाण्याची खिचडी. आणि चल तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मला तरी तिला पण स्कूलला सोडायला जायचे, सो तिचं पण पटापट आवडते. चला स्टे मस्त उपवास होता. तर साबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि त्याचबरोबर आज नागपंचमी होती. सो त्यामुळे मग पूजा वगैरे केलेली. पप्पानी मस्त पूजा पण केली होती. आणि पाटावर आम्ही नाग काढलेले, गव्हाचा आणि तांदळाचा. मस्त त्याला नैवेद्य दाखवला, दुधाचा आणि साखरेचा. आणि पूजा वगैरे झाली. त्यानंतर माझ्या मम्मीने म्हणजे माझ्या माहेरी मम्मीने बर्फाची पिंड बनवलेली. सो मी तो फोटो नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. आणि त्यानंतर मी रितीला स्कूलमधून आणायला गेले आणि तिला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर तिथे खूप सारी बडबड चालू असते. मम्मा मी हे केलं, मम्मा मी ते केलं, मी हे केलं, मी टिफिन संपवला, असं सगळं ते आल्याला सगळं तिचं रोजचं रुटीन आहे, ती सगळं मला सांगत असते. आणि तिची इथं बडबड चालू होती. आणि घरात गेल्या टीचरने मला हे शिकवलं, आज हे सांगितलं, हे करायला सांगितलं, ते करायला सांगितलं, हे तिचं चालू होतं. आणि त्यानंतर मस्त तिला जेवायला वगैरे दिलं, तिला फ्रेश केलं आणि मग तिचं खेळणं चालू होतं. म्हटलं ठीक आहे तू खेळ, मग तोपर्यंत मी माझी बाकीची कामं पण केली. आणि मग नंतर चालू होता दोघं बहिणींचा अभ्यास. तर त्या दोघं बहिणी अभ्यास करत होत्या. तर ऋत्वी मला बोलते आम्ही अभ्यास करतोय, मग तू व्हिडिओ कर, तू आमचा व्हिडिओ तुझ्या चॅनलवरती टाक. म्हटलं ठीक आहे टाकते. मग त्यासाठी मी तिचा व्हिडिओ बनवला. मस्त दोघं 1 to 10 लिहित होत्या. आणि आता ऋत्वी पण बऱ्यापैकी लिहायला लागली आहे, म्हणजे 1, 5 म्हणजे असे बरेचसे अंक तिला आता लिहिता येतात. आणि मग त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त बीट मी भिजत टाकलं होतं आणि त्याला मस्त मोड पण आले होते. आणि तेच मी आता गरम पाण्यात भिजत टाकणार होते, म्हणजे सोलायला त्याला बरं पडतं. तर तेच मी आता इथं करत होते. आणि त्यानंतर मी मस्त पटापट बीट साफ केलं. तर ते कसं साफ करतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि तुमच्याकडे पण बिरड्याची भाजी करतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाटतं जे ठाणे जिल्ह्यामध्ये हे खूप प्रमाणात खाल्लं जातं. तर कोण खातं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाला आवडतं ते पण सांगा. तर माझं इथं बीड साफ करणं चालू होतं आणि सगळं बिरड्या वगैरे साफ करून झालं. ते करता मला 7 वाजले. म्हटलं चला आता पूजा वगैरे करून घेऊया. मग मी दिवा वगैरे लावला, अगरबत्ती वगैरे लावली. म्हटलं चला आता कापूर पण फिरवून घ्या. आम्ही ही गोष्ट न चुकता रोज करतो. 4 ते 5 कापूर घ्यायचे आणि त्याच्यात 5 लवंग टाकायच्या. त्याने आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते. जी पॉझिटिव्ह एनर्जी ना फक्त ती आपल्या घरात असते. तर तुम्ही पण हे नक्की करून बघा दररोज न चुकता. तुम्हाला पण नक्कीच त्याचा इफेक्ट लवकरच जाणवेल. तर हे केलं. मग त्यानंतर आणि मस्त जेवणामध्ये बनवलं होतं रव्याची खीर. आणि कुकरमध्ये मी वालाचं बिरडं आणि वरण आणि जे कानवले होते ते एकाच कुकरमध्ये लावले होते, म्हटलं पटकन होईल. तर ते एकीकडे केलं. आणि त्यानंतर आमच्या इकडं नागपंचमीच्या दिवशी वरणची खोल्या बनवतात नैवेद्यासाठी. सो ते बनवलं होतं. मस्त वरणची खोल्या इकडं रेडी होत होत्या गरमागरम आणि खूप मस्त झाल्या होत्या. तर ते केलं. आणि त्यानंतर मग आणि मस्त बिरडं पण रेडी झालं होतं. आमच्या इकडं आईच बिरडं बनवतं, कारण की त्यांच्या हाताचं बिरडं सगळ्यांनाच आवडतं. तर त्यांनी बिरडं बनवलं होतं. आणि नंतर मी जेव्हा बिरडं बनवून झालं त्यानंतर त्याच्यात खोबरं आणि कोथिंबीर टाकली टेस्ट येण्यासाठी. तर बिरडं पण मस्त रेडी होतं आणि कानोले पण करून झाले होते. तर तुमच्या इकडं नागपंचमीचा नैवेद्य कसा दाखवता किंवा काय दाखवता नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर रात्री मस्त आमचं जेवण करता सिरियल बघणं चालू होतं, मराठी सिरियल. तर असा आजचा दिवस होता. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेवढं मला शेअर करता आले मी तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर चला मग आजचा व्लॉग इथंच एंड करते. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट. आणि ऋतूचा तर अभ्यास चालू आहे. हाय.
गुड नाईट कर. गुड नाईट. गुड नाईट. तर चला माझं मग मी इथं सेंड करते. बाय बाय.